तर त्यांनी आजपर्यंत जनतेचा वापर अशा पद्धतीने केला म्हणून जनतेनं आता व्यवस्था केलेली आहे. अधिकचं बोलणं उचित नाही, परंतु जे कृतीतून त्यांनी केलं होतं जनतेबाबतीत, तेव्हा जनतेनं निर्णय घेतलेला आहे. आता त्याचं फळ आता ते आपण सगळेजण बघतोय. त्यांच्याही पाठीशी पक्ष उभा राहील. लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे. म्हणजे केवायसीचा आता बिलकुल तुम्ही सांगता. बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची कुठलीही संख्या कमी होणार नाही. त्यांना लाभ मिळेल. काही आमच्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या नोकरीमध्ये आहेत, अन्य योजनेचा लाभ ज्या भगिनींना मिळत होता, अशाची नावं कमी झालेली आहेत. आता 40-50 हजार रुपये पगार घेणाऱ्या महिलेला भगिनीला या योजनेचा लाभ घेणं मला वाटतं तितकंसं उचित असं वाटत नाही. त्यामुळं तेवढ्याच आमच्या बहिणी कमी झालेल्या आहेत. बाकी जो पात्र बहिणी आहेत त्यांचा कुठंही नाव कमी झालेलं नाही. त्यांना मिळणारा लाभ बंद झालेला नाही. 100% त्यांचा लाभ त्यांना मिळेल. पण त्याला जोडून जयंत पाटलांनी गरज सुरू वैद्यमरू अशी उपमा दिली आहे. आता त्यांनी आजपर्यंत जनतेचा वापर अशा पद्धतीने केला म्हणून जनतेनं आता व्यवस्था केलेली आहे. अधिकचं बोलणं उचित नाही, परंतु जे कृतीतून त्यांनी केलं होतं जनतेबाबतीत, तेव्हा जनतेनं निर्णय घेतलेला आहे. आता त्याचं फळ आता ते आपण सगळेजण बघतोय. अधिकचं न बोलता मी एवढं सांगेन की भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार हे लाडक्या बहिणींच्या सोबत आहे, शेतकऱ्यांसोबत आहे, युवकांच्या सोबत आहे, उद्योजकांच्या सोबत आहे आणि या राज्याला प्रगत राज्य म्हणून पुढे नेण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. आम्ही सगळे मिळून ताकदीनं काम करू. सोलापूरची एक लाडकी